दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर पंचवटी पोलीस ठाणे येथील जबरी चोरीच्या लुटीतील फरार आरोपी नांदगाव बसस्टॉप येथून अंबड गुन्हे शाखेच्या ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 डिसेंबर 2025 पंचवटी पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्हा दाखल झाला असल्यापासून आरोपी फरार होता। सदर आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखा अंबड युनिटचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि अंमलदार 3 दिवसांपासून आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पनवेल, कल्याण, भिवंडी, चाळीसगाव येथे शोध घेत असताना अखेर नांदगाव बस स्टँड येथे सापळा रचून पवनना नेमणार यास ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्ह्याची कबुली दिली। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, 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 नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, दिलीप सगळे, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार भगवान जाधव, चारुदत्त तनिका, महिला पोलीस अंमलदार सविता कदम, पोलीस हवालदार श्रीकृष्ण बोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित, महिला पोलीस हवालदार मनीषा घुगे, पोलीस अंमलदार दत्तात्रय सोनवणे, रमेश सानप, सचिन मुंडे, योगेश पवार तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे आदींनी ही कारवाई केली आहे। NCN न्यूजसाठी रोहन धनी, नाशिक।